वर्धा रोड स्थित गीतांजली बार येथे फिर्यादी रामास्वामी तालपल्लीवार वय वर्ष 37 काउंटरवर बसून व्यवहार करीत असताना आरोपी मिलिंद मसराम वय वर्ष 35 चीजभवन निवासी याने दारू मागितली। दारू पिऊन झाल्यानंतर फिर्यादीतर्फे पैशाची मागणी केल्यानंतर आरोपी मिलिंदने रामास्वामीला शिवीगाळ केली व तू मला ओळखत नाही का असं म्हणून काउंटरमधून पैसे हिसकावून टेबलवरील ग्लास फिर्यादीच्या डोक्यावर मारला व त्याला गंभीररीत्या जखमी केलं। यासोबत जर हा बार चालवायचा आहे तर दर महिन्याला मला 5,000 द्यावे लागतील असं म्हणत आरोपींनी धमकावलं। सध्या बातमीची पडताळणी सुरू आहे। रात्री 11 वाजताच्या सुमारास यामध्ये गीतांजली बार आहे त्या ठिकाणी दिलीप मसराम हा व्यक्ती जाऊन खंडणी मागत होता आणि त्या ठिकाणी त्यांनी शिवीगाळ केली आणि खंडणी मागितली व तेथील लोकांना मारहाण केली असा कॉल येताच तात्काळ आम्ही घटनास्थळावर पोहोचलो आणि तो तिथून पळ काढलेला होता, परंतु आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि त्याला त्वरित अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि सध्या आरोपी हा सेंट्रल जेल येथे आहे। नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हे अभिलेखावरील आरोपी आहे आणि यांनी महिन्याचे 5,000 रुपये खंडणी मागत होता, महिन्याचे 5,000 रुपये हप्ता मागत होता, तर त्याला आम्ही लागलीच अटक करून पुढील कारवाई करत आहोत। त्यामध्ये गीतांजली बारचे जे मॅनेजर आणि मालक आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट नोंदवली, त्यावरून आम्ही गुन्हा तात्काळ नोंद केला व पुढील कारवाई करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र TV 24, नागपूर।